काही रेसिपीज साध्या असतात पण अगदी हृदयस्पर्शी असतात, कारण यात कधीच न विसरता येणारी गोड आठवणी असतात। या रेसिपीत तर माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत, शिवाय आईची रेसिपी आहे आणि आलाही योग तर म्हणलं चला तुमच्या सोबत शेअर करूयात। आणि याला आम्ही शिळ्या भाकरीचा उकडा म्हणतो। कालच्या 1.5-2 भाकरी शिल्लक होत्या आणि आज मी मटणाचं मस्तपैकी कालवण बनवलं होतं। कढईमध्ये मी भाकरीचे तुकडे केले, तुकडे जरा मोठे मोठेच केले आणि भाकरी बुडेल इतकं कालवण टाकलं आणि कालवण थोडंसं जास्तच टाकायचं। अगदी थोडंसं मीठ घातलं, मिक्स केलं आणि कढई गॅसवर ठेवली। आता यातली भाकरी मऊ होईपर्यंत याला उकडून घ्यायचे। आता कढईच्या तळाला चिकटू नये यासाठी अधूनमधून हलवून घ्यायचं। अगदी 4 ते 5 मिनिटात हा उकडा तयार होतो। शिळ्या भाकरीचा चिवडा किंवा तुकडे तुम्ही खाल्लेच असतील, पण शिळ्या भाकरीचा असा उकडा तुमच्या घरात बनवता का? आणि बनवत असाल तर तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून सांगा। मला तर ही रेसिपी खूप आवडते आणि शिळ्या भाकरी राहिले तर मी आवर्जून बनवते। चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात